आणि आज महत्त्वाच्या विषयावरती अधिक चर्चा करण्यासाठी आज ज्या विद्यार्थ्यांना या सर्व परीक्षा देत असताना 2 दिवस सलग वेगवेगळ्या समस्यांना सामोरं जावं लागतंय, त्यांना मुख्यमंत्र्यांपर्यंत नेमकं काय पोहोचवायचंय, गृहमंत्र्यांना काय सांगायचंय, ही साथ घालण्यासाठी यावेळेला ते सगळे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। उमेश करंजकर आपले प्रतिनिधी या सर्व परीक्षार्थी आणि विद्यार्थ्यांसोबत आहेत यावेळेला। उमेश, खरं तर खूप महत्त्वाचं असतं की करिअरच्या एका योग्य पॉइंटला भरतीसारखा मोठा निर्णय घेतला जातो। अनेक जण त्यासाठी वर्षानुवर्षे काम करताना दिसून येतात, मात्र प्रत्यक्षात ज्यावेळेला भरतीची वेळ येते त्यावेळेला अनेक गोष्टींच्या अक्षरशः धिंडवडे निघत असल्याचं दिसतं। मुळात ज्या कारणांनी किंवा ज्या प्रकारच्या अटी शर्तींवरती त्या ठिकाणची भरती अपेक्षित आहे ते होत नाही, विद्यार्थ्यांना हव्या असलेल्या अपेक्षित चाचण्या होतात की नाही यावरती विद्यार्थी शंका उपस्थित करताना दिसतात। अशा अनेक गोष्टी आहे। या विद्यार्थ्यांच्या नेमक्या अडचणी मला तुमच्याकडून आणि त्यांच्याकडून जाणून घ्यायच्यात। उमेश, विशाल सर, नक्कीच, कारण गेले 2 दिवस जर आपण मरोळ मैदानात पाहिलं तर मोठ्या प्रमाणात जवळपास 8,000 ते 9,000 विद्यार्थी रोज येत आहेत आणि त्या सर्वांना त्यांच्या परीक्षा द्यायच्यात। कारण गेले अनेक महिने या मागची त्यांची मेहनत असते, पुढे आपलं भविष्य चांगलं होईल, एक पोलीस म्हणून, एक चांगले नागरिक म्हणून आपण देशामध्ये येऊ आणि यासोबतच आपल्या कुटुंबासाठी एक आधारस्तंभ बनवू। आणि या सगळ्या इच्छा अपेक्षा घेऊन हे सर्व विद्यार्थी जे तो महिनोन महिना तयारी करतात, मैदानात येतात, मात्र मैदानात ह्या छोट्या छोट्या चुका ज्या आहेत ते त्यांचं करिअर बर्बाद करतंय का असा संशय आता या विद्यार्थ्यांना होतोय। या विद्यार्थ्यांच्या व्यथा मी स्वतः मैदानात जाऊन या मैदानाच्या बाहेरून पाहिलेल्या आहेत। अक्षरशः काही विद्यार्थी रडत रडत मैदानाच्या बाहेर येतात। काही विद्यार्थी आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी बोलून घेऊया की आज त्यांनी ज्यावेळेस परीक्षा दिली त्यावेळेस त्यांचा काय अनुभव होता आणि त्यांना नेमकं काय वाटलं। तू जेव्हा मैदानात गेला होता तेव्हापास किती वाजता सकाळी मैदानात गेला होता? सकाळी 8:30 वाजता गेलो. 8:30 वाजता. किती वेळ लागला सगळ्या चाचणीला? मी संध्याकाळी 6 वाजता आलो बाहेर. 6 वाजता? हा, 6 वाजता. म्हणजे या 100 मीटरची जे तू गेल्या काही तासापासून सांगतोय का 100 मीटरची जी तुमची धावपट्टी आहे ती खराब आहे आणि त्याच्यामुळे जे चिप आहेत त्या चिप चांगल्या नसल्या कारणाने दोन्ही जे एंडिंग पॉईंट आणि स्टार्टिंग पॉईंट याचा काही ताळमेळ बसत नाही। काय परिस्थिती आहे तिकडे? मेन म्हणजे मुंबईमध्ये मी सोलापूरचं ग्राउंड देऊन आलेलो आहे आणि मी सोलापूरमध्ये दिलेलं आहे ग्राउंड आणि मला तिथं 12 मार्क पडलेले आहेत आणि दोन्हीकडे चिप असल्यामुळे तिथं मला 12 मार्क पडलेले आहेत। आणि इथं मुंबईला कसं झालंय, एका साईडला चिप आहे आणि ते पण एंडिंगला आहे आणि स्टार्टिंगला चिप नाही आहे, स्टार्टिंगला विसल आहे। ते विसल मारण्याच्या आधी तिने ते स्टार्टिंग पॉईंट स्टार्ट करालेत आणि त्याच्यामुळे आपल्याला तिथं 12 मार्क पडायचे सोडून 10 तरी निदान पडले पाहिजे, तिथं आपल्याला 8 पडले। त्यामुळे सोलापूरला किती पडले? मला सोलापूरला 12 मार्क आहेत आणि आता इथं मुंबईत किती पडले? मुंबईला 8 मार्क आहेत. मुंबईत 8 मार्क? 8 मार्क आहेत. म्हणजे ती चिप नसल्या कारणाने 4 सेकंदाचा फरक जो आहे तो त्याच्या या सगळ्या ह्याच्यावर मार्कावर पडलेला आहे असं त्याचं म्हणणं आहे। अजूनही विद्यार्थी हा पण सकाळी तिथे पोहोचला होता, तू पोहोचला होतास, काय नेमकी तिकडची परिस्थिती होती? पोलीस सहकार्य करत होते का? पोलीस कॉन्स्टेबल जे लोक होते सर ते सहकार्य सपोर्टिव्ह होते सर, त्याचे वरिष्ठ लोक होते ते सपोर्टिव्ह, म्हणजे ऑब्जेक्शन जरी घ्यायला गेलं ना सर ते खवळायचे सर, म्हणजे नाकारायचे ऑब्जेक्शन, ह्याने जे काय सांगितलं तरी सगळं बरोबर आहे सर। एकाही मुलाला म्हणजे 10 पेक्षा वर कुणालाच मार्क नाही सर। ज्यांनी म्हणजे सगळ्यांना विचारलं सर आम्ही, ज्या आधी तुमचा म्हणजे 100 मीटरला किती म्हणजे बाहेर किती येत होते, दुसऱ्या जिल्ह्याला दिलेवर आणि अकॅडमीला असल्यावर किती येत होते असं सगळ्यांना विचारलं सर। त्यांनी म्हणले सगळीकडे माझा आउटअप आहे आणि एक म्हणत होते 12च्या आत म्हणजे कधीच म्हणजे आलं नाही। अशांना पण 8 आणि 10 चालेत सर सगळे मार्क। 100 मीटरमध्ये खूप घोटाळा आहे सर। आणि गोळ्यामध्ये पण कसं आहे सर, गोळ्याला एकदम असं उंच ठेवलं सर जागा, म्हणजे गोळा ज्यांचं 9 मेजरमेंट 8.5 आहे सर, तसं 8.50 आणि ज्यांचं गोळा 9 9.5 पर्यंत जाते त्यांचाच गोळा आउट ऑफ जाऊ शकतं सर। ज्यांचं अॅक्युरेट जाऊ शकतं ना सर त्यांचा आउट ऑफ कधी म्हणजे जातच नाही सर। गोळ्याला असं चढ ठेवले सर। पण गोळा फेकला त्याच्या मीटर्सच्या लाईन्स मारलेल्या असतात, जेव्हा मीटर्स पर्यंत तुम्ही फेकता तिथपर्यंत ती नोंद असते, मग त्या मीटर्सच्या लाईन्स मारलेल्या गेलेल्या नाही? मीटरच्या लाईन्स पण मारले गेले नाही सर। ते म्हणजे गोळ्याचं म्हणजे कसं असतं सर, 8.5 मीटरला आउट ऑफ असतं सर। त्याच्यानंतर ना 12 मार्काला 7.50चं लाईन असतं सर, त्याच्यानंतर 7.5ला एक लाईन असते, त्याच्यानंतर 7चं एक लाईन असतं सर। ते कुठल्याच लाईनही नव्हत्या सर। आणि ज्यांचा गोळा म्हणजे 8, 7.5 म्हणजे असं असतं ना सर, त्यांचा गोळा म्हणजे एकदम तिथं गोळा पडला की ते एकदम ते त्यांचं सेन्सर असते सर, ते सेन्सर 12 मार्क पडले तरी पण इथं सेन्सरमध्ये 6 दाखवत होते सर। आणि ऑब्जेक्शन सर 6 मार्क दाखवत होते। आम्ही स्वतः ऑब्जेक्शन मी 6ला गेलो सर, आम्ही आलो रिटर्न सर, तुम्ही होताच की सर 6ला, म्हणजे मी सकाळी 6ला गेलो, संध्याकाळी 7ला आलो सर बाहेर। पण यावर ऑब्जेक्शन घेतल्यावर ते अधिकारी काय बोलतात? अधिकारी म्हणतात की 100 मीटर जेव्हा ऑब्जेक्शन घेतले
तुम्ही का तसं एवढं पळता का, ओशन बोट आहे का, असा आहे का, तसा आहे का, म्हणजे उडाउडीची उत्तरं देतो. हा उडाउडीची उत्तर देतो. तुझा अनुभव काय होता? तू काय म्हणाल? माझं कारण म्हणणं आहे- फक्त गोळाफेक आणि 100 मीटरला तर काही इतरही काही 1600ला सर, 1600ला उन्हाचं सोडतात आणि 100 मुलं सोडतात एकदाच, आणि टाइम आपल्याला 5-10 आहे. मग आपल्याला 100 मध्ये जे 100ची मुलं असतात आपल्या समोर, जे आम्ही 50 पाळणार आणि 50 सोबत दुसरे 50, त्या 50 सोबतच्या पुढे जाणं म्हणजे मुश्किल होते ना, कारण ते आडवे राहतात, त्यांना आपण ढकलून तर जाऊ शकत नाहीत ना, त्यांना आपण ढकललं तर बाजूला पडू शकतात, ते त्यांचा पण टाइम खराब होऊ शकतं. त्याच्यामुळे मुलांचा टाइम आउट ऑफ कधीच येत नाही. आमची 100 मुलापैकी सगळ्या मुलांचं 16-14 आउट ऑफ एकाचं पण ग्राउंड नाही बसलं. आणि मी स्वतः बाहेर ग्राउंड मारलेले, तर तिथं माझं 18 मार्काचं बसलेलं आहे, इथं 14 मार्काचं बसलेलं आहे. आणि माझा ह्यो टाइम सध्या 5:50-84 आलाय, मायक्रो 84 ना, तरी मला 16 मार्क दिलेले नाहीत. आणि तसंच पुन्हा गोळ्याला पण रेगा मारलेले नाहीत, मार्किंग डायरेक्ट आउट ऑफच असं काय केलं, डायरेक्ट जे त्यांची मिशन आहे ती लावतात, आणि त्यांनी 12ला रेग नाही दिलेली, 10ला नाही दिलेलं, कोणतंच नाही हे आकारलेलं. आणि तसंच 100 मीटरला पण त्यांनी हे केलेलं आहे. हे काय? हा, की असं असतं बघा, की 12 मार्काची रेग, ही 10 मार्काची, की असं केलेलं नाही त्यांनी. फक्त आणि फक्त एवढी एकच रेग वारलेली, फक्त आउट ऑफची. ज्यांना ह्याच्या बाहेर गोळा पडला फक्त त्यांनाच मार्क बरोबर भेटायले, ज्यांना इथं हे भेटायले त्यांना कमी मार्क भेटायले, त्यांची अपेक्षा भंग व्हायला लागली. ती पण नेहमी अशा प्रकारच्या बार्किंग ते केलेले असतात, त्या केलेलं टायमाला नाही का त्यांनी. केलेलं नाहीये? ह्यांनी केलेलं नाही, ते केलेलं सांगितलं नाही, त्यांनी विचारलं होतं आम्ही, ते म्हणले आम्ही बरोबर मार्क देतो तुम्हाला मिशनीने, असं बोलायले. आणि वरिष्ठ सरला बोलायलो, तर ते वरिष्ठमध्ये तुम्ही तुमचा टाइम खराब येते, आम्ही कसं काय तुमचा कमी करू, म्हणजे मार्क ऐकून- कसे वाढवू? मुळात ते ऐकून घेत नाही. हा, कॉन्स्टेबल ते बरोबर होते, कॉन्स्टेबल ते सर्व चांगले सहकार्य करीत होते. तू काय सांगशील? कारण ह्या आता गोळाफेक आहे किंवा 100 मीटर आहे, इतरही म्हणजे जे उन्हामध्ये जास्त ऊन असेल तर धावायचं नसतं. काही वेळ जो परीक्षा थांबवली जाते, यासोबतच पाणी असेल, काही खाणं पिणं असेल, या सगळ्या सुविधा तरी देत आहेत का? खाण्यापिण्याची काही सुविधा नाही आहे तिथं. मला वाटतं की 2 वाजता घेऊन ये ग्राउंड असं मला वाटतं. आणि 100चा प्रॉब्लेम आहे की 100चं लेन 3 आहेत, मला वाटतं 4 लेन असले 3, पण पळताना शिट्टी लांब 100 एंडला असते, तिथनं आवाज येत, आम्हाला ऐकूच येत नाही इकडे. मग कसं आम्ही स्टार्ट मग घ्यावं हे मला कळलं नाही. 100 मीटर त्यामध्ये किती सेकंद तुमची वाया जातात जेमते? माझे नाही 15 सेकंद वाया गेली माझी. मी तिकडे 12 पडत होते, आता इथं मला 10 पडले. तुझी काय अनुभव होता आजचा पूर्ण दिवसाचा? माझा अनुभव कसा आहे की आता आम्ही सगळे पोरं आहे, सकाळी लवकर जातो भरतीसाठी, कारण की लवकर गेल्याने काय होतो, आम्ही विचार करतो की लवकर झाले की लवकर ग्राउंड होईल आमचं. तर पोरांची संख्या एवढी असते की दिवसाला 9-9 हजार पोरं बोलवतात. त्यामध्ये पोरं काय करतात, भूक लागते म्हणून थोडं फळ फ्रूट वगैरे घेऊन जातात खाण्यासाठी वगैरे, नाही का, आता एनर्जी राहावं म्हणून. पण विषय असा होतो की पोरं जास्त पण खाल्ल्याने पोट वगैरे त्रास देईल पळताना, त्यामुळे जास्त घेऊन जातात, 1-2 फळ घेऊन जातात सोबत. नंतर विषय असा होतो की उशीर होतो तेवढं पोरं जास्त असल्यामुळे, कारण की डिटेल पण सोडतात किती 50-50ची एक डिटेल असते. अजून ते काय करतात 1600 मीटरला आज 3 डिटेल एकत्र करून 150 पोरांची 100 पोरांची डिटेल सोडलेली 1600 मीटरला. आणि उशीर झाल्यानं काय होतं की 1600 मीटर कधी दुपारी होतो 2 वाजता, आता आमचं तर 2 वाजता झालेलं. तर उन्हात पळण्यानं काय होतं, एकदम डोळ्यासमोर अंधार येतो, अजून तिथं ताकद कमी होती आमची, कारण की सकाळपासून जेवण नसतो, जेवण नसल्यामुळे ताकद नसते जास्त. ते पळण्यात आमचे जे मार्क वगैरे आम्ही प्रॅक्टिस करताना काढलेलं असतो, त्याच्या व्यतिरिक्त इथं जरा मार्क कमी येतात. तर त्यामुळे फक्त हेच विषय की उन्हात पळवणं जरा टाळावे, एकतर सकाळचं घ्यावे, एकतर संध्याकाळच्या म्हणजे 2 टाइम घ्यायला. पण तसा तर नियम आता कळलेलाच आहे ना, की जर कडक ऊन असेल तर मग दुपारी थांबवावे, सकाळी लवकर आणि संध्याकाळी त्या परीक्षा घेण्याचं. मग त्या अंमलात काय आणल्या जाते? नाही सर, आता असं तर काय झालेलं नाही, कारण की आज 3रा दिवस आहे, आम्हाला पण जास्त काय अनुभव नाही. कारण की दुसऱ्या पोरांना पण 2 वाजता म्हणजे आज आम्ही स्वतःच पळाले 2 वाजता, तर आम्हाला पळल्यानंतर नाही का डोळ्यासमोर अंधार येणं, कारण की पोटात अन्नच नाही आमच्या. काय जर खाल्लं तर अजून कुठं तर पळताना त्रास होईल, पोट त्रास होईल, त्यामुळे आम्ही जास्त काय घेऊन गेलेलं नाही. आणि त्यांनी स्वतः बोललेलं त्यांच्या परिपत्रकमध्ये 100 अजून 1600 मारल्यानंतर तुम्हाला ग्लुकोजचं पाणी वगैरे खाऊ वगैरे तुम्हाला वाढण्यात येईल. पण आम्ही त्याची अपेक्षा पण नाही करत की तुम्ही द्याल आम्हाला, नाही तर थोडं पिण्याचं पाणीचं वगैरे थोडं प्रॉब्लेम देतं, का की ते धूळ वगैरे पण भरपूर आहे तिथं. पळल्यानंतर सगळी धूळ आहे की सगळं नाकात जाणं, एकदम ठसकं बसणं, यामुळे थोडं पळताना पोरांना प्रॉब्लेम होता. अजून काय हाच विषय. तर विशाल सर, आपण पाहिलं असेल की हे आता सगळ्या जे विद्यार्थी सकाळपासून म्हणजे जवळपास 6 वाजल्यापासून ही सगळी विद्यार्थी ग्राउंडवर होते. आपण पोलीस होऊ, भविष्यात एक चांगले नागरिक होऊ, समाजासाठी काहीतरी करू, या सगळ्या आशा घेऊन ही सगळी पोरं मैदानात जातात. महिनोन ते लोक तयारी करतात. मात्र फक्त तांत्रिक चुकी असतील किंवा मग उडवाउडवीची या अधिकाऱ्यांकडनं जी उत्तरं दिली जातात, त्यावरून ही पोरं कुठेतरी हताश होतात. मात्र त्यांची जिद्द अजून संपलेली नाही, अजूनही परीक्षा त्या देऊ. मात्र आमची मेहनत फक्त एका तांत्रिक छोट्याशा चुकीमुळे
का त्याची माती व्हावी, हा जो सवाल या सगळ्या विद्यार्थ्यांनी इथं उपस्थित केलाय. नक्कीच. मात्र आता यावर पोलीस प्रशासन असेल, स्वतः गृह विभाग असेल, किती गंभीर आहे हे आता पाहणं देखील तेवढंच महत्वाचं असणार आहे. निश्चित गृह विभागापर्यंत सत्यता नेमकी काय आहे ते पोहोचवण्याचाच आपण प्रयत्न करतोय. उमेश पुन्हा एकदा आपल्याकडे येईलच, मात्र तत्पूर्वी बीडमध्ये पोलीस भरतीवेळी